हरि मनता गती पातके नासती, हरि मनता गती पातके नासती, कळी काळ कापती हरि मनता, हरि मनता भुक्ती, हरि मनता मुक्ती, चुके याता याते हरि मनता, तपे अनुष्ठाने नलगती साधने, तपे अनुष्ठाने नलगती साधने, तुटती बंधने हरि मनता, हरि मनता भुक्ती, हरि मनता मुक्ती, चुके याता याती हरि मनता, तुका म्हणे भावे जपा हरीचे नाम, मग काळ यम शरण तुम्हा, हरि मनता भुक्ती, हरि मनता मुक्ती, चुके याता याती हरि मनता. विठ्ठल भूमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर, सोपानु भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचिये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता पापे अमर, नाम घेता पापे, नाम घेता पापे अमर, नाम घेता पापे अमर, घेता पापे अमर, नाम घेता पापे अमर. राम तुकाराम, नाम घेता पापे, नाम घेता पापे अमर. राम तुकाराम, नाम घेता पापे
तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्ताशी आपुलिया जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कोळ निगमागम द्रुमफळ फलप्रद जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काल कौतूहल कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मिलना विरळ केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्यनिरस्ताखिल मळ मूलभूत जय जय देव स्वप्रभ जगदंबूद गर्भनव भुवनोद्भवारंभस्तंभ भवद्वंश जय जय देव विशुद्ध अविद्योद्यानद विरद शमदम मदन मद भेद दयार्णव जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवन दीपतापापः जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य जय जय देव श्री गुरु अकल्पना कल्पतरो स्वसंविद बीजपरो हणावणी विठ्ठल मस्तक हे पायावरी मस्तक हे वार करी संताचा वार करी संता वार करी संताचा वार करी संता वार करी संताचा वार करी संता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरिमनता गती पातके नासती कळिकाळ कापती हरिमनता भुक्ती हरिमनता मुक्ती चुके याता याती हरिमनता. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगदमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि नामपर्या प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलेला विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी बराचसा परिहार देणं अगत्याचं आहे, पण थोडक्यामध्ये आज श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर राशीन या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 43वे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 या सप्ताहाला अनंतकोट ब्रह्मांड भगवान परमात्म्याची कृपा, जगदंबा मातेची कृपा, संत महात्म्यांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे माननीय लोकनेते संभाजी राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक संस्था व समस्त ग्रामस्थ मंडळी राशीन यांचं सहकार्य विठ्ठल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर असणारे अनेक महाराज मंडळी आहेत. त्याच्यामध्ये आपल्या जवळचेच असणारे आमचे परमस्नेही परममित्र प्रकाशजी महाराज जंजिरे, तेही आज आपल्या कार्यक्रमाला हजर आहेत. त्याचप्रमाणे
ज्यांची 7 दिवसासाठी मृदंगाची गायनाची साथ आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सुखद महाराज जाधव तेही आज आपल्या कार्यक्रमाला हजर आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत अलंकार संगीत विशारद प्रकाशजी महाराज कतकडे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण सदानंद महाराज कडुळे आळंदीकर हेही आज आपल्या कार्यक्रमाला हजर आहेत. आदी करून आमच्याबरोबर आलेले आमचे पुतणे आहेत ज्ञानेश्वर महाराज बादाडे, आदी करून सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, ठीक नाही, तुम्ही सर्व जमलेले पुरुष वर्ग आणि माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आपल्या सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये आपल्या गावातील असणारे माननीय विजय भाऊ ते प्रकाशजी महाराज जंजिऱ्यांकडे कीर्तनाला आले होते, म्हणजे मी तिथं कीर्तनाला आलो होतो आणि त्यांच्यामुळं हा येण्याचा योग आहे. पण विजय भाऊ जे आहेत त्यांचा माझा परिचय अगोदर नव्हता. मला वाटतं विजय भाऊ बरोबर आपले संभाजीराजेसुद्धा होते 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 कीर्तनाला होते ऐकायला, आपल्या घरीसुद्धा आले होते, ऐकायला तुमच्या घरी आले होते. आणि मग त्यांचा माझा काही परिचय नाही, पण त्यांचा माझा परिचय कुणी करून दिला? रामायणाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम उपकार सुग्रीवई किना राम मिलाय राजपद दिना, म्हणजे त्यांचा आणि माझा परिचय हे हनुमंतरायाने केला मग दिला. विठ्ठल त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये आपल्या गावचे असणारे हरिभक्तीपरायण ज्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे तेही सतीश महाराज सराफ तेही आज कीर्तनाला हजर आहेत. तुम्ही सर्व पुरुष वर्ग आणि माता भगिनी यांच्या सर्वांच्या गुणीजन मंडळीच्या महाराज मंडळीच्या चरणारविंदी नम्र होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपल्या इथे आपल्या गावामध्ये अर्थात श्री जगदंबा मंदिर या ठिकाणी म्हणजे गावातच पहिल्यांदाच सेवा होती आहे. याच्या अगोदर कधीही सेवा झालेली नाही. कोणता अभंग घ्यावा काय घ्यावा थोडंसं मनात असा खेद होत होता. इथे आल्यानंतर देवीचं मंदिर पाहिल्यानंतर वाटलं एखादं देवीचाच घ्यावा का, ऐका नाही देवीचं वर्णन पर घ्यावा का असं मनात येत होतं. उभा राहिल्यानंतर सुद्धा बरेच अभंग ध्यानात येत होते. पण मी असा विचार केला कोणत्याही गावामध्ये प्रवेश करत असताना ऐके नाही अगोदर देवाचं नाव घेऊन प्रवेश करावा, आणि म्हणून नामपर या प्रकरणातील अभंग घेतलेला आहे, ऐका नाही. आणि आपला सप्ताह कोणता आहे, कोणतं नाम आहे? अखंड, पण काय आहे? हरिनाम. म्हणून हरिनाम सप्ताह असल्यामुळं हरीच्याच नामाचा थोडासा महात्म्याचा विचार व्हावा हा उद्देश अंतकरणामध्ये धारण करून हा अभंग निवडला आहे. विठ्ठल श्रोतृवर्गांना माझी हात जोडून विनंती आहे, पहिल्यांदाच कीर्तन असल्यामुळे लक्ष देऊन ऐका. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आपण झोपायचं नाही, दुसऱ्या माणसाला झोपू द्यायचं नाही. आपण बडबड करायची नाही, दुसऱ्या माणसाला बडबड करू द्यायची नाही. आपण व्यसनं करायचं नाही, दुसऱ्या माणसाला व्यसनं करू द्यायचे नाहीत. आपण उठून जायचं नाही, दुसऱ्या माणसाला उठू द्यायचं नाही. आपली सेवा 8:45 सुरू झालेली आहे, बरोबर? तर 11:15 पर्यंत कोणालाही उठू देणार नाही आणि उठायचं सुद्धा नाही. विठ्ठल टाळी वाजवलीच पाहिजे, याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, ही आपण नेहमी ऐकतो, पण तरी सुद्धा परिणाम होत नाही. म्हणून कीर्तनकाराला नेहमी नेहमी सांगावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल टाळी. आपली कीर्तनाची वेळ 9:15 ते 11:15 आहे, त्याच्यामुळं झोप येण्याची सुद्धा काय आहे, दाट शक्यता आहे, की नाही? दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं झोपायचं मात्र अजिबात नाही. एखादा मनुष्य झोपला तरी त्याला सुद्धा काय करायचं, जागं करायचं, जागं करायचं. तुम्ही म्हणाल कसं काय जागं करायचं? झोपेतून जागं केल्यानंतर पाप लागतंय महाराज, मान्य आहे,
पण एक ठिकाणी चाणक्य नीतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे 7 जणाला 7 ठिकाणी उठवल्यानंतर पाप लागत नाही. बघा कोणते कोणते 7 जण आहेत ते: विद्यार्थी, सेवक, पांत, शुद्धार्थी, भय कातरा, भांडारी, प्रतिहारीच, सप्त सुप्तान प्रबोधय. 7 ठिकाणी जर झोपला मनुष्य तर त्याला जाग केल्यानंतर पाप लागत नाही. विद्यार्थी आहे, त्याची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याला जर परीक्षा जवळ आली असताना त्याला जर झोप लागलेली असेल सकाळी पहाटे 6 वाजता सुद्धा तो उठायला जर तयार नसेल तर त्याला उठवल्यानंतर पाप लागत नाही. विद्यार्थी, सेवक आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, सेवकाला कोणत्याही वेळी उठवलं तरी पाप लागत नाही. 2 विद्यार्थी, सेवक, पांथ, वाट सुरू आहे, त्या वाट सुरूला कोणत्याही वेळेस उठवल्यानंतर पाप लागत नाही. विद्यार्थी, सेवक, पांथ, शुद्धार्थी, ज्याला एखाद्याला भूक लागलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय पत्नीला मला फार भूक लागलेली आहे, स्वयंपाक कर. तिने स्वयंपाक सुरू केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर याला काय लागली, झोप लागलेली आहे. पत्नीने विचार करायचा नाही त्याला उठवल्यानंतर पाप लागेल म्हणून, त्याला उठवल्यानंतर पाप लागत नाही. शुद्धार्थी, भय कातरा, भित्रा मनुष्य आहे, तो जर कोणत्याही वेळी असेल ना त्याला उठवल्यानंतर पाप लागत नाही. पुन्हा म्हटलंय भांडारी. भांडारी म्हणजे ज्याच्याकडे काय आहे, चावी आहे. चावी आहे कशाची, असं त्याच्याकडे चावी आहे, त्याला उठवल्यानंतर पाप लागत नाही. आणि तो पुन्हा कंपनीमध्ये पुढं असतो ना, पुढं दरवाज्यात, त्याला काय म्हणतात, त्यालाही उठवल्यानंतर पाप लागत नाही. भलत्या वेळी विठाल मी श्लोकातून म्हटलंय तुम्हाला: विद्यार्थी, सेवक, पांत, शुद्धार्थी, भय कातरा, भांडारी, प्रतिहरीचं, सप्त सुप्तान प्रबोध. 7 ठिकाणी 7 जणांना उठवल्यानंतर पाप लागत नाही. आणि 7 जणाला 7 ठिकाणी उठू नये ते श्लोक सांगण्याची गरज नाही. विठाल तुकोबारायांनी सुद्धा म्हटलंय: कथा निद्रा भंग करावा भोजनी. एखादा मनुष्य जर कीर्तनात झोपला ना तर तो असा जर नाही उठला ना त्याला काय मारायची, बोला काय मारायची? आपल्या प्रत्येकाच्या जवळ बसलेलं कोण असतंय, नेमकं आपल्या जवळचीच माणसं असतात ना, प्रेमाचेच असतात ना. मग त्याला का उठवायचं? त्याला उठवण्यामध्ये काय फायदा आहे आमचा? आम्ही झोपलो नाही, आमचा फायदा झाला, पण त्याला उठवण्यात काय फायदा आहे? एक तुम्हाला वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. एखाद्याचं घर पेटलं, पेटू नाही, काही सांगता येत नाही, पेटू नाही, पण पेटलं तर त्याचं घर विझवण्यासाठी मनुष्य जात असतो. जरा कीर्तनात खरं बोला, त्याचं घर विझवण्यासाठी मनुष्य जातो का आपलं घर पेटू नये म्हणून जातो? मला वाटतं ही बी कळते की नाही कोणाला ठाऊक. कशामुळं? आपलं हेच नियम आहे. विठाल संतांच्या वर्गातला आहे, जगाच्या कल्याणा संताच्या. हे नाही आपल्याकडं येऊ नये जाळ म्हणून त्याला उठव जातं. तसं तो जर कीर्तनात झोपला तर तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिता आड. कीर्तनामध्ये जर एखादा झोपला तर त्याला पाप लागत असतं आणि त्याला जर नाही उठवलं तर त्याचं पाप आपल्याकडं काय होईल? इंग्लिश भाषेत नाही सांगत, आता मराठी भाषा सांगितलं. विठाल कृपया 9:15 कीर्तन सेवा सुरू झालेली आहे. 11:15 पुढं बरोबर 11:15 जय विठ्ठल होणार, पण तोपर्यंत मात्र लक्ष देऊन तुम्ही ऐका. अभंग जरी पाठातला नसला पण अभंग काय आहे, अर्थाला सोपा आहे, पण तरीसुद्धा अर्थ सांगणं हे वक्त्याचं काय आहे, कर्तव्य आहे. ऐका, तुकोबाराई सांगतायत हरी म्हटल्यानंतर फायदा काय आहे, हरी म्हटल्यानंतर फल काय आहे. ऐका, पहिल्या चरणामध्ये 3 फल आहेत, दुसऱ्या चरणामध्ये 3 फल आहेत, तिसऱ्या चरणामध्ये 1 फल आहे आणि चौथ्या चरणामध्ये 1 फल आहे. असे एकूण किती फलं सांगितलेत हरी म्हटल्यानंतर? 8 फलं सांगितलेले आहेत. पहिले फल 3 कोणते आहेत? हरी म्हटल्यानंतर ज्यांनी हरी म्हटलं त्याला सद्गती प्राप्त होते. 1. दुसरं, हरी म्हटल्यानंतर त्याच्याकडून जे काही पाप घडले असतील त्या पातकाचा काय होतो, नाश होतो. हरी म्हटल्यानंतर तिसरा फायदा सांगितलाय, कळीकाळ जे आहे ते कळीकाळ थरथरा कापतात. पुढे ऐका, कापतो. पुढे नंतर दुसऱ्या चरणात वर्णन केलेलं आहे. हरी म्हटल्यानंतर भुक्ती नाम भोग त्याला प्राप्त होत आहेत, मुक्ती त्याला प्राप्त होत आहेत. पुढे नंतर असं वर्णन केलेलं आहे, जी जन्म मरणाची येरधार आहे ती येरधार सुद्धा हरी म्हटल्यानंतर जाते, म्हणजे संपते. पुढे 3-6 फायदे झाले. नंतर पुढे सांगितलंय की बाबा बाकीचं जे तप अनुष्ठान हे जे आहे
ते बंध निवृत्ती करता करण्याची गरज नाही. बंधाची निवृत्ती सर्व बंधनं सुद्धा हरी म्हटल्यानंतर तुटतात. पण शेवटी तुकोबाराय म्हणतात, जो कोणी श्रद्धेने भावनेने हरीचं नाम जपतो ना, त्याला शेवटी फायदा सांगितलेला आहे. सर्व जगाचा ग्रास करणारा जो काळ आहे तो सुद्धा यम त्याला शरण येतो. असं हरी म्हटल्यानंतर हे फायदे आहेत. हरी म्हटल्यानंतर एवढे फायदे आहेत. मग हरी म्हणा असं त्यांचा आग्रह आहे. हरी म्हणा असं का संतांनी सांगितलं, त्याचं कारण आहे महाराज. हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये उद्धाराचं साधन जर काय असेल तर ते नामस्मरण आहे. श्रीमद भागवतामध्ये एका श्लोकामध्ये 4 युगाची साधनं सांगितलेली आहेत, उद्धाराचे साधनं सांगितलेले आहेत. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरी कीर्तनात. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्याला पाठातलं प्रमाण घ्यायचं आहे, पण नंतर घ्यायचं बरं का. दम काढा. विठ्ठल विठ्ठल युगातलं साधन काय आहे? ध्यान केल्यानंतर उद्धार होत होता. त्रेतायुगातलं साधन काय आहे? यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर उद्धार होत होता. आणि द्वापार युगातलं साधन काय आहे? पूजा कर्म केल्यानंतर उद्धार होत होता. पण आता कलियुगामध्ये ध्यान करायला जमतंय का? बोला. एखादा मनुष्य ध्यान करायला बसल्यानंतर त्याच्या ध्यानामध्ये काय येईल काही सांगता येत नाही. आमच्या कीर्तनकाराच्या गुणीजन मंडळीच्या ध्यानात काय येतं हे सांगत असतो मी, पण आता नाही सांगणार. विठ्ठल विठ्ठल ध्यान करायला बसल्यानंतर आपल्या ध्यानात प्रकाश महाराज काय येत असेल बोला. माझं तरी सांगतो, माझ्या तरी ध्यानात ध्यान करायला बसल्यानंतर संध्याकाळी पाकिट किती मिळेल हे ध्यानात येत आहे. तुमच्या येत नसेल तर तुमचे 5 बुक माझ्या नावचे करून टाका. विठ्ठल ध्यान करणं कलियुगामध्ये काय आहे बोला? कठीण आहे का सोपं आहे? कठीण आहे. बरं, यज्ञ यागादी कर्म करणं सोपं आहे का? नाही. यज्ञ यागादी कर्म सुद्धा करणं काय आहे? अवघड आहे. मला विश्लेषण करायला वेळ नाही. पुढे ऐका. नंतर पूजा कर्म करणं सुद्धा कठीण आहे. बऱ्याच महाराज मंडळीकडे सुद्धा पूजा नाही. असे प्रसिद्ध महाराज आहेत, त्यांचे नावं माझ्या दृष्टीपुढे नव्हे तोंडापुढे येत आहेत, पण कीर्तनात तर घेणार नाही, पुन्हा तुम्हाला सांगणार नाही. विठ्ठल फक्त एवढंच सांगेल, ज्याच्याकडे पूजा कर्म नाही त्याचीच मात्र दक्षिणा जास्त, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पूजा कर्म सुद्धा कलियुगात करणं काय आहे? कठीण आहे. मग ऐका, मग आता हे करणं सोपं आहे का? अवघड आहे. मग कलियुगामध्ये साधन काय सांगितलंय? कलियुगामध्ये कलोतत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये हरीचं कीर्तन केल्यानंतर उद्धार होतोय. पण आता हरीचं कीर्तन केल्यानंतर उद्धार होतोय, आपल्याला प्रमाण पुढे सांगायचं बरं का. मला 2 श्लोक सांगायचे अजून. एक पद्मपुराणात असं वर्णन केलंय. आता कृतयुगामध्ये ध्यान केल्यानंतर उद्धार होत होता. लक्ष देऊन ऐका परत. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी कर्म केल्यानंतर उद्धार होत होता. द्वापार युगामध्ये पूजा कर्म केल्यानंतर उद्धार होत होता. आणि कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर उद्धार होतोय. पण हे तिन्ही साधनं आता करणं अशक्य आहे. पण ते तिन्ही साधनं केल्यानंतर जे काही फल मिळत होतं तेच फल कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर मिळत आहे. विष्णू पुराणात म्हटलंय, ध्यायन कृते यजन यज्ञ त्रेतायाम द्वापरे चयन यदाप्नोति तदाप्नोति कलो संकीर्त्य केशवम. पद्मपुराणात म्हटलेलं आहे. अजून तुम्हाला सांगतो, अरे जे कृतयुगामध्ये ध्यान केल्यानंतर फल मिळत आहे, जे त्रेतायुगामध्ये यज्ञागादी कर्म केल्यानंतर फल मिळत आहे, द्वापार युगामध्ये पूजा कर्म केल्यानंतर जे फल मिळत आहे ते कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर मिळत आहे. ऐका नाही, तेवढंच फल. अजून एक पद्मपुराणामध्ये श्लोक आहे, कलियुगामध्ये नव्हे त्या कालामध्ये तपस्या केल्यानंतर समाधी अवस्था प्राप्त केल्यानंतर जे फल मिळत आहे तेच फल नामस्मरणाने मिळत आहे. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलो केशव कीर्तनात्. विठ्ठल विठ्ठल हे ते साधन त्याच
युगामध्ये करणं शक्य आहे। या युगामध्ये नाही, अवघ्या वाटा झाल्याशीन कली न घडे साधन उचित विधिनिदान न गळे न कळे न घडे सर्वथा। कळणं सुद्धा कठीण आहे आणि घडणं सुद्धा काय कठीण आहे। मग कलियुगामध्ये उद्धाराचं साधन काय सांगितलंय? कलियुगी उद्धार हरीच्या सध्या निघालंय त्याच्यामुळं टाळकरी मागं राहतात, ठीक आहे नाही? ते टाळकऱ्याला वाटते महाराज म्हणते, महाराजाला वाटते का टाळकरी माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामी। कलियुगामध्ये उद्धार जर कशाने होत असेल तर भगवान परमात्म्याच्या हरी या नामाने उद्धार कलियुगामध्ये होतो। म्हणून संत महात्म्याने सांगितले हरिमुखाने म्हणा। ऐका, तुम्हाला 2-3 संतांचे प्रमाण सांगतो आणि अभंगावर जातो। पहिलं प्रमाण ज्ञानोबरायांचं आहे। ज्ञानोबरायांचं हरिपाठ म्हणजे 27 अभंगाचा हरिपाठ आहे। त्याच्यामध्ये एक अभंग आपण म्हटला की काय म्हणतो पुढे, कोणतं चरण म्हणतो? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। म्हणजे ज्ञानोबरायांचा आग्रह काय आहे? कलियुगी उद्धार हरीच्या नामे, म्हणून प्रत्येकाला सांगितलं हरिमुखाने म्हणा। एक अभंग म्हटलं की आपण लगेच पहिल्या चरणात अभंगातलं दुसरं चरण आपण म्हणतो की नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। म्हणजे ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटलं मुखाने हरी म्हणा, ऐका नाही? पुढे ऐका, नाथ महाराजांचा हरिपाठ आहे। नाथ महाराजांचा जरी हरिपाठ आहे ना, नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये 25 अभंग आहेत, ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये 27 अभंग आहेत। पण अभंग जरी क्रमांक थोडासा कमी जास्त असला, ऐका नाही, चरण सुद्धा कमी जास्त जरी असले, जरा घरी गेल्यावर विचार करा बरं का। सर्व जरी विचार वेगळे असले पण त्याच्यामध्ये सुद्धा हरिमुखाने म्हणा हेच म्हटलेलं आहे। नाथ महाराजांनी शब्द बदललाय, काय म्हटलंय? हरी बोला म्हटलंय। काय म्हटलंय? हरी बोला। जरा माझ्याकडे लक्ष देऊन ऐका बरं का, माझे शब्द कळण्यासाठी तुला जड जाईल ना। हरिपाठातले शब्द आहे पण हरी बोला म्हटलंय। एका जनार्दनी हरी बोला, म्हणजे बोला म्हणजे काय? आपण पंगत बसल्यानंतर काय म्हणतो? बोला। बोला म्हणजे काय? म्हणा। भाषा मृदंगाचार्याने सांगितलं बघा, ठीक आहे ना? काय म्हणतो आपण? बोला शब्द अर्थ काय? बोला पुंडलिका असं म्हणतो की नाही? म्हणजे बोला म्हणजे म्हणा, म्हणा। तसं नाथ महाराजांनी सुद्धा 25 अभंगामध्ये बरं का, ज्याच्या हरिपाठ पाठ असेल नाथ महाराजाचा त्यांनी बी लक्ष देऊन ऐकायचं, आणि ज्याचा नसेल त्यांनी बी लक्ष देऊन ऐकायचं बरं का। मी 5 मिनिटं तुम्हाला त्या हरिपाठात घोळणार आहे। विठ्ठल
कारण आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये 2 हरिपाठ काय आहेत, मान्य आहे. पंचरत्न जरी हरिपाठ मिळत असला तरी 2च हरिपाठ आपल्या वारकरी संप्रदायाला मान्य आहेत. मी असं उघड सांगतोय, आता काय ते अंधारात सांगत नाही. विठाल विठाल. आता एका जनार्दनी हरी बोला बरं का. 25 अभंगामध्ये 9 अभंगामध्ये एका जनार्दनी हरी बोल आहे. कुठं कुठं हे सांगायचं आहे, नुसतं 9 ठिकाणी आलंय असं म्हणायचं नाही बरं का. बघा पहिल्या अभंगात आहे एका जनार्दनी हरी बोला, हरी रूप ध्यानी हरी रूप मनी, हरी रूप ध्यानी हरी रूप मनी, हरी रूप ध्यानी हरी बोला, पहिल्या ठेप्यामध्ये एका जनार्दनी हरी बोला 2 वेळेस आहे. इथं पहिल्या अभंगामध्ये शेवटचं चरण हरिरूप ध्यानी हरिरूपमणी एका जनार्दनी हरी बोला, आणि 6व्या अभंगामध्ये नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी आणि एका जनार्दनी हरी बोला. आहे का नाही. पहिल्या ठेप्यामध्ये 2 वेळेस आहे. तिसऱ्या ठेप्यामध्ये किती वेळेस आहे, दुसऱ्या ठेप्यामध्ये किती वेळेस आहे, 4 वेळेस आहे. कुठे कुठे आहे बघा तुम्ही. वेदाचेही बीज हरी अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी हरी बोला. आता प्रत्येक वेळेस जर एका जनार्दनी हरी बोला म्हटलं तर आठवणं काय जाईल, जड जाईल. आहे की नाही, जड जाईल ना. मग त्याच्यामुळे आपलं जड नकोच, आपलं मोकळंच बरं आहे. विठ्ठल. आता बघा संहिताकाराने त्याच्यातलं हे शेवटचं चरण आहे. त्या ऐका नाही, त्याच्यानंतर पुढे ऐका बरं का. वैष्णवाचे गुह्य काढिले निवडोनी एका जनार्दनी हरी बोला, ओळखीला हरी साठविला पोटी. त्याच्यातलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा हरी बोला जनी हरी बोला विजनी आणि एका जनार्दनी हरी बोला. आहे का नाही. आणि त्याच्यानंतर पुढे ऐका. क्षत्र क्षत्रज्ञा ते जाणता ती ज्ञानी आणि एका जनार्दनी हरी बोला. किती वेळेस झालं. हरिपाठाने सुरुवात केली मी, काय अवघड काही सांगितलं नाही. हरिपाठाने सुरुवात केली आहे का नाही, लक्षात आलं ना तुमच्या. किती वेळ झालं. पहिल्या ठेप्यात 2 वेळेस आणि दुसऱ्या ठेप्यात किती, 4 वेळेस. म्हणजे किती झालं, 8 वेळेस, 6 वेळा असं. आता त्याच्यानंतर पुढे ऐका. सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला, परिमळ गेलिया ओस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा. त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर तो अभंग सोडा, त्याच्या पुढचा सोडा आणि त्याच्या पुढचा घ्या. लक्षात आलं का. जाणते नेनते हरीचे ठिकाणी आणि एका जनार्दनी हरी बोला. आणि त्याच्यानंतर शेवटचा चरण सापडला हा झाला हरी पाठ झाला हरी पाठ बोलणी बोलणी, झाला हरी पाठ बोलणी बोलणी, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हर पल चलता, हरिमुखी गाता हर पल चलता, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हर पल चलता, हरिमुखी गाता हर पल चलता. ज्ञानोबरायांनी म्हटलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि नाथ महाराजांनी म्हटलं एका जनार्दनी हरी बोला. आता हरी बोला असं म्हटलंय. हरीच बोला, दुसरं बोलायचंच नाही. नाथ महाराजांनी दुसऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हटलंय बोलायचं असेल तर हरी बोला, नाही तर दुसरं अबोला. विठाल विठाल. हरी बोला नाही तरी अबोला आणि व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर काय बोला, हरीच बोला. म्हणजे म्हणायचं असेल तर काय म्हणा, हरीच म्हणा. आणि आपला अभंग कोणता आहे, हरीवरच आहे. म्हणजे मी अभंगावरच बोलायला लागलो हे सिद्ध करून देतोय. विठाल विठाल. प्रस्तावनाच अशी झाली पाहिजे, लक्षात आलं का, की अभंगावरच आपण बोलतोय असं आहे का नाही. घरात तरी गावे दाराची सोयी. लक्षात आला का. प्रस्तावना तशी झाली पाहिजे. जाऊ द्या. चला मला सांगायचं काय, हरी बोला. आता हरी बोला नाही तरी अबोला. म्हणजे म्हणा, नाही तर दुसरं काहीच म्हणू नका. अजून एका अभंगामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय, सर्व अभंगात हे आपण पाहिलं. आता एका जनार्दनी हरी बोला, पण तरीसुद्धा माणसं म्हणायला काय नाही, तयार नाहीत. म्हणले आम्हाला वेळ नाही.
नाथ महाराजांनी सांगितलं एक करा, एका अभंगात बघा किती वेळेस आलंय. म्हणले हरी बोला देता, हरी बोला घेता. आता काही माणसं म्हणले आपल्याला काही म्हणायला वेळ नाही, पण नाथ महाराज म्हणले तुम्हाला देण्यासाठी आहे ना वेळ. हाताने काहीतरी तुम्ही दुसऱ्याला देता की नाही, आणि हाताने काय करता, घेता की नाही. मग देताना हरी म्हणा आणि घेताना हरी म्हणा. आता तुमचं सांगतो आधी, नंतर आमचं सांगतो, आहे का नाही, नंतर आमचं सांगतो. तुम्ही दुसऱ्याला व्याजाने पैसा देत असताना देतात की नाही, देतात ना. किती रुपये शेकड्याने देता हे विचारित नाही मी तुम्हाला, पण देता की नाही, देता. आणि देणं हे गरजेचं बी आहे. संसारामध्ये ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं आहे, सर्व अन्य ठिकाणी आपल्याला वर्णन आहे. व्याजाने सुद्धा फक्त त्याला किती शेकड्यांनी द्यायचं हे नियम आहे. विठ्ठल विठ्ठल द्या, पण देताना हरी म्हणा आणि त्याच्याकडून घेताना काय म्हणा, हरी म्हणा. तसं तुम्ही सुद्धा आम्हाला कीर्तन झाल्यावर देताना काय म्हणा, अजून दिलं कुठं हे म्हणते म्हणा हरी. दिलं नाही ना अजून, आहे का नाही, दिलं नाही ना. मग देताना हरी म्हणा आणि घेताना आम्ही काय म्हणायचं, हरी म्हणा. हरी बोला देता, हरी बोला घेता. आता ऐका, हसता खेळता हरी बोला. किती सुंदर आहे महाराज, कलियुगात किती सोपं आहे. म्हणले आम्हाला देण्याची माहीत नाही आणि घेण्याचं सुद्धा माहीत नाही, मग हसायचं माहीत आहे की नाही. आणि जर माणूस हसत नसेल तर तुकोबारायांनी शब्द वापरलाय, फोडिली लक्षात आलं. काही माणसाला किती काही सांगितलं तर ते हसतच नाही. ते म्हणले आपल्याला हसायलाच येत नाही, तळ्यात जाऊन जीव दी. मग काय करा, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता. ऐका ना, खेळताना सांगितलंय ना. जरी संत महात्म्यांनी बाकीचं खेळायचं सांगितलं नाही, अरे हे देह व्यर्थ जावे, ते दूतकर्म मनोभावे सारीपाट खेळ, ते खेळायचं नाही. पण कोणतं खेळायचं सांगितलं नाही, विट्टी दांडू खेळायचं सांगितलेलं आहे. लक्षात आलं का, बॉल खेळायचं सांगितलेलं आहे. सर्व आपण बालक्रीडा वाचा म्हणजे लक्षामध्ये येईल. ऐका नाही, अबक दुबक तिबक हे सर्व खेळण्यासाठी. खेळत असताना सुद्धा हसता खेळता हरी बोला. बघा पुढं सांगितलंय, हरी बोला गाता. आता हे गाणारी मंडळी, ऐका नाही, हे सुद्धा मगाशी चाल म्हणताना किती गात होते महाराज, तरी त्यांना एवढा आज मूड नव्हता. कशामुळे नव्हता हे कशाला सांगू आता परत, पण आज मूड नव्हता तरी त्यांनी बरंच म्हणलंय, आमच्यासाठी म्हणलं त्यांनी, म्हणलं. पण काय आहे, गाताना सुद्धा हरीच म्हणायचंय. गाताना सुद्धा रामकृष्ण हरे हरे रामकृष्ण हरे हरे रामकृष्ण सुंदर आहे. कोणता राग आहे मला कळत नाही, पण मला राग येत नाही, पण राग येतोय. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे गाण्याचा राग मला येत नाही, फक्त कमी जास्त झाल्यावर राग येतोय, पण आज येऊ दिला नाही. लक्षात आलं. हरी हरी गाता, हरी बोला गाता. मी काय बोलतोय लक्षात आलं. हरी बोला गाता आणि हरी बोला. आता हे म्हणते ना आम्हाला काय
यांच्यासारखं गाता येत नाही, प्रकाश महाराजसारखं गाता येत नाही, यांच्यासारखं गाता येत नाही. हो, मग आम्ही काय करायचं? तुम्हाला पुढं सांगितलंय ना, हरी बोला गाता, हरी बोला हे बी येत नाही, खाता येत आहे ना, मग खाताना सुद्धा काय म्हणा, काय नाथ महाराजांनी सांगितलंय, हरी म्हणा, हरी म्हणा, बोला म्हणजे म्हणा, हरी बोला गाता, हरी बोला खाता, आणि सर्व कार्य करिता हरी बोला. बऱ्याच जणांचा हरिपाठ पाठ आहे असं वाटते बरं का चेहऱ्यावरून. म्हणायला लागलीत माझ्या संग म्हणजे हे का नाही, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, एकांतात हरी बोला, लोकांतात हरी बोला. पुढे काय म्हटलंय, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. लक्षात आलं का? ज्यावेळेस देहाचा त्याग करायचा त्यावेळेस सुद्धा हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. आता भांडणं राहिलं नाही. पहिल्या काळामध्ये पाण्यावर माता माऊली गेल्या तिथं भांडणं लागायचे. आता नळच काय आलाय घरात आलं, भांडण्याचं संपलं. धुण्यासाठी गेल्यानंतर भांडणं लागायचे. आता धुण्यासाठी सुद्धा कुठं आहे, बाथरूममध्येच आहे. आता काय भांडण्याचं, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, ऐका नाही. आणि उठता बैसता, आता उठणं बैसतं तरी असं आहे की नाही, उठणं बसणं तरी आहे की नाही. मग उठतानाही हरी म्हणा आणि बसताना सुद्धा. आता तुम्ही बसलेला आहेत का उठलेला आहेत? बसलेले आहेत. आम्ही उभे आहेत, आम्ही पुन्हा बसणार आहेत आणि तुम्ही पुन्हा उठणार आहे. मग उठतानाही हरी जमतंय आणि बसतानाही जमतंय. पण बरेच माणसं असे महाराज हे फार फार कठीण आहे. आता बसलेत ना, उठताना हरी हरी म्हणत नाहीत. मग काय म्हणते, अरे नाही म्हणत. मग काय म्हणते तर आगा गा 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 म्हणते. आता अरे म्हणायला पाहिजे की नाही, अरे पण आग ग ग. एक माणसाने कीर्तन झाल्यानंतर असं उठताना म्हणलं आग ग ग ग ग ग. बरं का, मी त्याच्याकडे बघितलं, मी म्हणलं पुरुषाचा ड्रेस आहे हे तर आग ग ग कसं काय म्हणायला लागलं. आलं का तुमच्या, ऐका नाही, आग ग नाही म्हणायचं. हा, इथून पुढं तरी आता काय म्हणायचंय, अरे जमत, आग ग ग जमत नाही. ऐका नाही, हरी बोला हां उठता बैसता हरी बोला. आता हरी बोला जनी आणि हरी बोला विजनी. जनात बोला, ऐका नाही, लोकात कुठेही म्हणा, ऐका नाही. मग हरी बोला असं नाथ महाराजांनी किती वेळ सांगितलं, आपण विचार केला की नाही? आता घरी गेल्यावर अजून विचार करा त्याच्यातलं नेमका आकडा किती होतोय. पण हरी म्हणा, हरी म्हणा. ज्ञानोबारायांनी हरी म्हणा, तसंच तुकोबारायांनी सुद्धा म्हटलंय हरी म्हणा. हरी हरी तुम्ही, हरे हरे तुम्ही म्हणारे सका, हरे 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 तुम्ही म्हणारे सका, हरे 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 तुम्ही म्हणारे सका, हरे 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 तुम्ही म्हणारे सका. तिने माया जाळ तुटतील, तिने माया जाळ तुटतील, आणि सकळ. ऐका नाही, ज्ञानोबारायांनी सर्वांना म्हटलंय हरिमुखाने म्हणा. नाथ महाराजांनी सर्वांना सांगितलं हरिमुखाने म्हणा. आणि कोणत्या काळात म्हणा, केव्हा म्हणा, कसंही म्हणा, ऐका नाही, पण म्हणा. तसं तुकोबारायांनी सुद्धा म्हटलं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. मग सर्वजण तुम्ही हरी हरी म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा असं तुकोबाराय म्हणू लागल्यानंतर लोकांनी म्हटलं तुकोबाराय तुम्ही हरी म्हणा हे सांगितलं. आणि तुम्ही म्हणाल कीर्तनकार तुम्ही आहेत, तुम्ही सुद्धा म्हटलं मग बसून हरी म्हणा. पण तुकोबाराय ज्यावेळेस म्हणले हरी म्हणा, त्यावेळेस लोकांनी म्हटलं हरी म्हटल्यानंतर आम्हाला फायदा काय हे सांगा आणि नंतर आम्ही हरी म्हणू. मग तुकोबारायांनी पहिल्या अभंगाच्या, आपल्या घेतलेल्या सेवेकरता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरी म्हटल्यानंतर 3 फायदे सांगितले. पहिलं चरण
हरी म्हणता गाती पातके नासाती 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 कलिकापती 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 हरी म्हणता वा हरी म्हणता मोती हरी म्हणता मोती हरी म्हणता मोती हरी म्हणता मोती हरी कापती हरी म्हणता हरी कापती हरी म्हणता हरी मोती हरी म्हणता मोती हरी म्हणता मोती हरी म्हणता मोती हरी म्हणता गती पातके नासती आणि कळिकाळ कापती हरी म्हणता. बघा 3 फायदे सांगितले. एक फायद्याचा विचार आपल्याला थोडक्यात करायचा आहे. जिथं जरा थोडासा मोठा स्टॉप आहे तिथं गाडी थोडी जास्त थांबेल 2 मिनटं लक्षात ठेवून आहे का बरं का. हरी म्हणता गती. आता गती शब्दाचा अर्थ आहे सद्गती बरं का. एक दुर्गती आहे आणि एक काय आहे सद्गती आहे. तर माणसाला सद्गतीला जावंसं वाटतंय का दुर्गतीला जावंसं वाटतंय बोला ना. तुम्हाला सर्वांना कुठं जावं वाटतंय का जायचं नाही. नाही जाऊ वाटत नाही जाऊ वाटत नाही नाही म्हणजे जाऊ वाटत नाही पण जावं लागतंय ऐक नाही. जातशे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्माद परिहर्यते नत्वम शोचितुम रसे उपजेते नाशे नाशले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमेगा ऐक नाही. ना तरी उद्वस्त्वा पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे. जन्म झाल्यानंतर मृत्यू आहेच. मृत्यू येणारच आहे आपल्याला कधीतरी जर जेव्हा ठरलंय तेव्हा येणारच आहे म्हणजे जायचं आहे. पण तिथे गेल्यानंतर दुर्गतीला जावं असं वाटतं का सद्गतीला. सद्गतीला जावं असं दुर्गतीला कोणालाही जावं असं वाटत नाही. मग सद्गतीला जायचं असेल तर परमार्थ करा म्हणजे हरिमुखाने म्हणा बरं का. थोडंसं तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये नेतो. प्रत्येक ग्रंथात थोडं नेतो. बघा ऐका सुंदर असं वर्णन आहे की अर्जुनाने प्रश्न केलेला आहे 6व्या अध्यायामध्ये. देवा आम्ही योगाचा अभ्यास करू लागलो आणि योगाचा अभ्यास करत असताना समाधी अवस्था आम्हाला प्राप्त होण्याच्या अगोदर तर मधीच जर आमचं आयुष्य संपलं तर आम्हाला दुर्गतीला जायला लागेल का सद्गतीला जावं लागेल. काय मिळणार आम्हाला प्रश्न विचारलाय. अर्जुन वाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संशिती का गतिम कृष्ण गच्छती. बरं का. आता 2-4 श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे. त्या श्लोकामध्ये गती शब्द आला तरच असं सरळ काय करायची मुंडी हलवायची आणि गती शब्द नाही आला की असं करायचं असं म्हणायचं बरं का. लक्षात आलं. गती शब्द आला तर ऐका का गती कृष्ण गच्छती. त्याला गती कोणती प्राप्त होणार कृष्णा. मग त्या भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्रश्न केलाय आणि तसंच ज्ञानोबरायांनी ओवीमध्ये सुद्धा लिहिलंय. ऐसा डोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती. अरे म्हटले आता त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली नाही आणि मध्येच त्याचं जर आयुष्यरूपी भानू अर्थात सूर्य मावळला त्याला गती करून ती प्राप्त होणार. प्रश्न विचारलाय. भगवान परमात्म्याने उत्तर दिलंय. श्री भगवान वाच पार्थ नैव हनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित् दुर्गतीम तात तो गच्छति. दुर्गतीला जात नाही म्हटले
तो सद्गतीला प्राप्त होतो. त्याच्यावरली ओवी फार सुंदर आहे, आठवती का? तव श्रीकृष्ण म्हणती पार्था वा. जया मोक्ष सुखी असता तया मोक्षावासोनी अन्यथा गती आहे गा. बघा गती, ओवीमध्ये सुद्धा काही शब्द आहे गती, म्हणजे परमार्थ केल्यानंतर तो सद्गतीला जातो, दुर्गतीला जात नाही. बरं का, पुढे अजून आहे का, 8व्या अध्यायामध्ये काही श्लोक आलेले आहेत. मी तुम्हाला 2-4 श्लोक सांगणार, अजून 2-3 सांगतो. बघा, ओमिते काक्षरम ब्रह्म व्यवहारन मामनुस्मरम यप्रयाति त्यजन्तेहं सयाति परमां गतिं. गतिम. बरं का, परमां गतिम, त्याला गती कोणती प्राप्त होणार? 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, ऐका नाही, असं आहे, त्याला गती चांगलीच प्राप्त होणार. ओमिते काक्षरम ब्रह्म, म्हणजे ओम या अक्षराचा उच्चार केल्याबरोबर त्याला सद्गतीच प्राप्त होणार आहे. म्हणजे नामस्मरण केल्यानंतर ओम तत्सदिती निर्देशो, 3 नामं सांगितलीत ना कुठे? 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सत, ऐका ना, हे 3 नाम आहे, त्याच्यापैकी ओम घेतल्यानंतर पुन्हा 8व्या अध्यायामध्ये गती शब्द पुन्हा आलेला आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्त तमाहु परमां गतिम. गतिम शब्द आहे बरं का, गतिम शब्द आहे. ज्ञानोबारांनी तिचं सुद्धा ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. मनोनी अक्षर जे मनिजे वा. ते मनता बोधही उपजे तया परवता पैसुन गे पिजे या नाम परमगती. शाबास, विठाल विठाल. एवढंच नाही महाराज, 9व्या अध्यायामध्ये असं सुंदर चिंतन केलंय, किती जरी मनुष्य पापिष्ट असला, शूद्र जातीमध्ये जन्माला आलेला असेल, स्त्री रूपाने जन्माला आला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, पण त्यांनी जर परमार्थ केला ना त्याला सद्गतीच प्राप्त होते. तिथं सुद्धा गती शब्द आहे. माम हि पार्थ व्यापाश्रित्य येपिशो पापयोनयः स्त्रियो वैशास्तथा शूद्रास् तेपि यान्ति परां गतिं. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यावर शब्द किती सुंदर आहेत महाराज. आपलं कशावर चाललंय? हरी म्हणता गती, गतीवर चालले. हा, सद्गती. तिथं बघा तुम्ही, ज्ञानोबारांनी सुंदर असं चिंतन केलंय, ज्याच्या वाचेमध्ये नामस्मरण आहे, जो कानाने कीर्ती ऐकतोय, जो मनाने भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय, अरे तो दुर्गतीला कसा जाईल? जयाची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचा मनसंकल्प माझाची वाय, माझी कीर्तिविन जयाची रीती नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी च सेवा. विठ्ठल. भरपूर ओव्या सांगता येतील, अजून एक ओवी सांगू तुम्हाला. मग मीची डोळा देखिला, जीही कानी मीची ऐकिला, मीची मनी भाविला, वाणीला वाचा. अरे असं ज्याचा परमार्थ आहे तो सद्गतीला जाणार महाराज, दुर्गतीला जाणार नाही. याच्यासाठी तुम्हाला थोडंसं भागवतात नेतो. आता कुठं नेलं? आधी हरिपाठात, पुन्हा कुठं नेलं? ज्ञानेश्वरीत नेलं, गीतेत नेलं, आता भागवतात नेतो. माझं नाव भागवत आहे ना. मला कथेने म्हणजे पटवून देतो, कथेने दुर्गतीला जाणारा मनुष्य सुद्धा त्यांनी नामस्मरण घेतलं तर तो सद्गतीला गेला. मोठं उदाहरण आहे श्रीमद भागवताच्या 6ष्टम स्कंदामध्ये अजयमेळ्याचं उदाहरण आहे. अजयमेळ्याचं फार श्लोकामध्ये चिंतन आहे महाराज. मी तुम्हाला श्लोकातून सांगणार आहे, 4-5 श्लोक सांगतो, ऐका. तो अजयमेळ जो होता महाराज, तो अजयमेळ कुठं राहत होता? तो अगोदर सदाचारी होता आणि मग तो दुराचारी कशामुळं बनला? तर वेश्येच्या संगतीमुळं बनला, असं श्लोकामध्ये वर्णन आहे. काण्यकुब्ज द्विज कश्चित् दासी पतिरजा अजामिलः नाम्रा नष्ट सदाचारो दस्य संसर्ग दूषिता. लक्षात आलं का तुमच्या? बरेच जणांना लोकांना वाटत असेल आमच्या महाराजांना माहीत आहे, यांना माहीत आहे, प्रकाश महाराजाला माहीत आहे, हे मधी मधी जे म्हणतात महाराज हे कोण आहे, यांना माहीत आहे. तो पुतणी आहे आमचा. कोण आहे तो? पुतणी आहे. त्याच्यासुद्धा ज्ञानेश्वरीचे पहिल्या अध्यायाची त्यांनी परीक्षा आपलं पहिल्या भागाची त्यांनी 10 अध्यायापर्यंत परीक्षा दिलेली आहे आणि दुसरं भागाचं पाठांतर करतोय, म्हणजे 15 अध्यायापर्यंतचं पूर्ण तयार झालेलं आहे. आणि भागवतातले त्याच्या फक्त 700 श्लोक पाठ आहेत. किती? फक्त म्हणलोय, कारण किती जरी किंमत एखाद्या गोष्टीची असली त्याच्यात खायलेलं असतं खाली फक्त आहे. मग त्या पुतण्याच्या जर फक्त 700 आहेत तर या चुलत्याच्या किती असते? जरा घरी गेल्यावर बघा.
लक्षात आलं का? लक्षात आलं का? भागवतातल्या श्लोकातून तुम्हाला सांगतोय. अजय मेळाची कथा. कान्यकुब्ज नगरामध्ये तो राहत होता बरं का. आणि चांगला पहिला चांगला होता बरं का. तुम्हाला कीर्तनामध्ये कधी कधी असं वाटतंय तो पापिष्टच पहिल्यापासून होता, नाही बरं का. भागवतामध्ये असं वर्णन आहे, लक्ष देऊन ऐका. तो किती चांगला होता बरं का. सुखद महाराज त्याच्याकडे जवळजवळ 18 ते 19 गुण होते. आणि तो बिघडला कशामुळं ते सांगतोय तुम्हाला. ऐका, सुंदर चिंतन आहे, सुंदर आहे. तो श्रुतिशास्त्र संपन्न होता. सद्गुणाचं काय होता? आगर होता. विनयशील होता. पुढे जितेंद्रिय होता. मंत्रवेत्ता होता. सत्यनिष्ठ होता. पवित्र होता. श्लोक ऐका आता बरं का. अयम हि श्रुत संपन्न शीलव्रत गुणालय धृतव्रतो मधुर्दांत सत्यवान मंत्रविच्छुचिः. मी तुम्हाला अगोदर श्लोकाचा काय सांगतोय, अर्थ सांगतोय आणि पुन्हा श्लोक म्हणतोय. पुन्हा कसा होता तो? गुरुची, आज्ञेची, अतिथीची आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. काय सुंदर चिंतन आहे महाराज. हे भागवतातलंच वर्णन सांगतोय मी तुम्हाला, दुसरीकडे सांगत नाही. बहुतेक हे तुम्हाला न ऐकलेलंच आहे. विठ्ठल अरे पुन्हा काय होता महाराज? निरहंकारी होता. काय होता? निरहंकारी होता. त्याच्यानंतर पुढं वर्णन केलंय. सर्व भूत मात्राबद्दल त्याच्या अंतकरणामध्ये काय होती? दया होती. तो साधू होता. मितभाषी होता. मितभाषी म्हणजे थोडकं बोलणारा, बडबड करणारा नव्हता तुमच्या आमच्यासारखा. काय वर्णन केलेलं आहे? निर्मत्सरी होता. आणि पुन्हा ब्रह्मचारी होता. म्हणजे स्वतःच्याच पत्नीशी फक्त लग्न, अन्य ज्या स्त्री आहेत त्या बहिणी आहेत आणि माता आहेत असं समजत होता महाराज. गुरुवज्ञ तिथिवृद्धानां शुश्रूषुर्निरहंकृतः सर्वभूत सुरत्साधुर्मितिवागनसूयकः. काय सुंदर आहे महाराज. आता इतका चांगला होता, इतका चांगला होता महाराज, पण बिघडला कशामुळं? ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला होता. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला 4 गोष्टी आणण्यासाठी पाठवलं. 4 गोष्टी आणण्यासाठी. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी? सुंदर असं वर्णन आहे बघा. समिधा, दर्भ, फूल आणि फळ, या 4 गोष्टी आणण्यासाठी त्याला वनात पाठवलं. तो वनात गेला. त्या 4 गोष्टी त्यांनी घेतल्या. आणि 4 गोष्टी घेतल्यानंतर येत असताना श्लोकात म्हटलंय, अगोदर श्लोक म्हणून दाखवतो. एकदासो वनम यात पितृ संदेश कृद्विजः आदाय तत आवृत्त फलपुष्प समित कुशान. त्या 4 गोष्टी घेऊन तो निघाला. आणि 4 गोष्टी घेऊन निघाल्यानंतर त्यांनी मध्ये असं चित्र पाहिलं महाराज. विचित्र चित्र पाहिलं. काय पाहिलं तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे, पण त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे बरं का. एक शूद्र पुरुष त्यांनी मद्यपान केलेलं होतं. आणि वेश्या स्त्री आहे तिने सुद्धा मद्यपान केलं होतं असं श्लोकात वर्णन आहे. आणि ते दोघंही मद्यपान केलेले आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये, एवढंच बोलतो लक्षात येईल तुमच्या. आणि कामक्रीडा त्यांची सुरू होती. आणि कामक्रीडा सुरू असताना त्या अजय मेळाने महाराज, इतके सद्गुण त्याच्याकडे होते, त्यांनी मन आवरण्याचा प्रयत्न केला. पण महाराज मनाला आवरण्याचा प्रयत्न केला पण मन आवरू शकला नाही. त्यांनी विचार केला. तिथंच ते 4 गोष्टी टाकल्या. आणि ही वेश्या आपल्याला काय झाली पाहिजे? प्राप्त झाली पाहिजे. आला महाराज. आणि वडिलांची जी संपत्ती होती ती संपत्ती त्यांनी खर्च केली. आणि त्या वेश्येला काय केलं? त्यांनी वश केलं. पुढचं मला थोडक्यात सांगायचं आहे. वश केलं. आणि वश केल्यानंतर महाराज तो वेश्येला त्यांनी घरात ठेवलं. आणि स्वतःच्या पत्नीचा त्यांनी त्याग केला. आणि भागवतात असं वर्णन आहे बरं का प्रकाश महाराज. सर्व तुम्ही भाविक भक्त ऐका. तो आई वडिलाला एकटाच होता असं सांगितलंय. आई वडिलाला दुसऱ्याचा कोणाचाही त्याला काय नव्हता, आधार नव्हता. त्या आई वडिलाचा त्यांनी त्याग केला. पत्नीचा, ब्राह्मण जातीत जन्माला आलेली पत्नी होती, तिचाही त्याग केला. सुंदर होती असं भागवतात वर्णन आहे. तिचा त्याग केला. आणि वेश्येला घेऊन तो घरात राहिला. आणि आपल्याला पुढचं माहीत आहे त्या वेश्येपासून त्याला किती मुलं झाले? 10 मुलं झाले. माझ्या बोटाकडे बघताय ना, 10 मुलं झाले. आणि 10 मुलं झाल्यानंतर शेवटचा मुलगा, त्याचं नाव त्यांनी नारायण ठेवलेलं होतं. त्यालाही कथा आहे, मागची आपल्याला सांगायला वेळ नाही. नारायण नाव ठेवलेलं आहे. आणि त्याचे 88 वर्ष वय झालेलं आहे.
त्याच्या जीवनामध्ये सर्व काय घडलं? पुन्हा पापच घडलं. आणि पाप घडल्यानंतर आयुष्य त्याचं संपलं. महाराज त्याला यमाचे दूत नेण्यासाठी आले आणि यमाचे 3 दूत तिथं नेण्यासाठी आल्याबरोबर त्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर त्याला असं अकराळ विक्राळ असं त्यांचं रूप दिसलेलं आहे. त्यांच्या अंगावर असे केस ताट आहेत. रूप त्याचं चांगलं नाही. त्याला भीती वाटू लागली आणि भीती वाटू लागल्यानंतर त्याचा जो शेवटचा मुलगा नारायण आहे, तो नारायण मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता, श्लोकात वर्णन आहे. आणि मग त्याला भीती वाटू लागली आणि त्याला वाटलं आपला मुलगा कुठे गेला, म्हणून त्यांनी मोठ्याने हाक मारली, नारायण 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 अशी हाक मारली. महाराज दुरे क्रीडा नकासक्तम पुत्र नारायणा वयम प्लावितेन स्वरेण उचे राजू हवा कुलेंद्रिय. हाक मारली. आता नारायणाचं नाव घेतल्यानंतर त्याच्या मुलाचं नाव नारायण हे आधी एका देवाचं नाव आधी आहे. जन्नुर नारायणो नर. विष्णू सहस्त्रनामामध्ये नारायण नाव आहे ना, आहे की नाही? नारायण हरी आहे की नाही? हे सर्व देवाचंच नाव आहे ना, नाव आहे. हाक मारल्याबरोबर अगोदर कोणाचे दूत त्याला नेण्यासाठी आले? बोला, यमाचे दूत. पण ते आल्यानंतर तिथे नारायण नाव घेतल्याबरोबर विष्णूचे दूत तिथं आले आणि विष्णूच्या दूताने त्या यमाच्या दूताला सांगितलं, हे तुमचं गिराईक नाही, हे गिराईक आमचं आहे. ते म्हणू लागले, हे गिराईक आमचं आहे. दोन्हींचा संवाद झालाय. तिथले शब्द सांगतो महाराज. शब्द थोडे अवघड आहेत पण लक्ष देऊन ऐका. त्या यमाच्या दूताने विष्णूच्या दूताला प्रवृत्ती लक्षण धर्माचा उपदेश केला. मी काय म्हणलोय? प्रवृत्ती लक्षण धर्माचा उपदेश केला. आणि यांनी कुणी? विष्णूच्या दूताने विशुद्ध भागवत धर्माचा उपदेश केला. आणि तो दोन्हीचा उपदेश एकमेकाला त्यांनी केलेला आहे ना, तो आज्यामिळाने ऐकला. यमाचे दूत निघून गेले, विष्णूचे दूत निघून गेले. त्याला पश्चाताप झाला. लक्षात आलं का? त्यांनी नारायण नाव घेतल्यावर लगेच विमान नाही बरं का आलं. हे लक्षात ठेवा. बरेच भागवतकार म्हणतात नारायण नाव घेतलं आणि विमान आलं. तो ह्या बापाला आलं. काही बी सांगायला लागलेत महाराज, कठीण झालेलं आहे, मला बोलायला वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका. त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर अपिचेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तम अवधारी किंवा नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठात म्हटलंय ना, नराथवा नारी नराथवा नारी हो का दुराचारी. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमच अवधारी. अपिच सुदुराचार त्याच्यावरली ओवी 9व्या अध्यायामध्ये सुंदर आहे. मग महाराज त्यांनी काय केलं? पश्चाताप झाला. आई वडिलाकडे आला, क्षमा मागितली. पत्नीकडे आला, क्षमा मागितली. त्यांना सांगितलं, आता तुमच्याजवळ सुद्धा मी थांबणार नाही, मला क्षमा करा. आता मी इथे थांबणार नाही. माझा उद्धार करण्यासाठी मी हरिद्वारला जाणार आहे. कुठे गेला तो? हरिद्वारला गेला. का हरिद्वारला जाण्याची बुद्धी निर्माण झाली? हे जे यमाचे दूत आहेत आणि विष्णूचे दूत आहेत, हे संत आहेत. ते म्हणाल कसं काय? भागवतात सांगितलंय, त्या दोघांची संगती झाल्यामुळं त्याला पश्चाताप झालेला आहे. इतिजात सुनिर्वेद क्षणसंगेन साधुषु गंगाद्वारमुपादेय मुक्त सर्वानुबंधन. काय महाराज? त्याला पश्चाताप झाला, संगती झाली आणि संगती झाल्यामुळं त्याचं सर्व पाप गेलं की नाही. अर्धा क्षण घडता संताची संगती आणि तेने होय शांती महत्पापा. हरिद्वारला गेला. हरिद्वारला गेल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली बरं का. भागवतात मोठं उदाहरण आहे. अजून मला एक श्लोक सांगायचा पुढे बस, ऐका नाही. आणि गेल्यानंतर महाराज त्यांनी हरिद्वारला गंगेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर वर आल्याबरोबर जसं भगवान परमात्म्याला 4 हात आणि 4 हातामध्ये 4 आयुध आहेत ना, तसं त्याला 4 हात प्राप्त झाले, 4 आयुध हातामध्ये. आणि त्याला भगवान विष्णूचे दूत नेण्यासाठी तिथे आले. काय घेऊन आले हे का लक्षात नाही आलं? विमान घेऊन आले ना, विमान घेऊन आले. आता विमानही घेऊन आले, पण नेमकं कोणतं विमान घेऊन आले? लोखंडाचं आले. मी तुम्हाला तिथं आणून पोहोचितोय. लोखंडाचं आणलं असेल का? नाही. चांदीचं आणलं असेल का? नाही. मग काय राहिलं?
आपल्या जगदंबा मातेचा कळस कशाचा आहे असं मग कशाचं विमान आलं सोन्याचं हैमम विमान मारुह्य भागवतात वर्णन केलं आणि सोन्याचं विमान आलं महाराज आणि त्या विमानामध्ये बस म्हणले विष्णूजी म्हणले बस आणि मग तुकोबा राहायचं प्रमाण म्हणावं लागतंय प्राण जाते वेळे मने माणसं काय नारायण नाव घेतलं की लगेच काय म्हणतात प्रमाण म्हणतात लोक म्हणतात त्यांनी बी नाव नारायण ठेवलं होतं आपण बी आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवू आणि आपलं मर्त्या समायला एक बार म्हणू विमान निघाले नाही विठ्ठल हे भागवतातलं गुह्य तुम्हाला भागवताने सांगितलंय लक्षात आलं का तुमच्या म्हणून त्याला सद्गतीला गेला का दुर्गतीला गेला बोला ना सद्गतीला मग त्याच्या इतकं तर आपलं नाही पाप लक्षात आलं का तुमच्या मग हरी म्हणता गती याच्यावर आपण बोललो सद्गती प्राप्त होते आता पुढे ऐका हरी म्हणता गती पातके नाशती हरी म्हटल्यानंतर किती जरी पाप घडले तरी जातात की नाही जळतील पापे जल नामा संकीर्तन साधन पैसा जळतील पापे जन्मा करी जळतील पापे जन्मा करी नाम संकीर्तन साधन पैसा जळतील पापे जन्मा करी जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीचे इथं शब्द कसा आहे पापे पापे म्हणजे अनेक वचनी शब्द आहे आणि आपण जो अभंग घेतलाय सेवेकर त्याच्यामध्ये सुद्धा शब्द काय आहेत हरी म्हणता गती आणि पातके पातके हा शब्द कसा आहे अनेक वचनी का एक वचनी आहे पातक म्हणल्यावर एक वचनी आणि पातके म्हणल्यावर म्हणजे ज्या अर्थी अनेक वचनी शब्द वापरलाय जळतील पापे आणि इथं बी पुन्हा अजून म्हटलंय ना पापाचे कळप पळती रामकृष्ण उच्चार नंतर अशी तर पापाचे कळप पळती पुढे त्यांना माहीत आहे मी उत्तरार्ध म्हणलं की ते पूर्वार्ध आठवत नाही आणि मग महाराज उलटा हरिपाठ म्हणून जाता येतं नाही दाखिनार विठ्ठल विठ्ठल हरिपाठ असा उलटा आला पाहिजे काय आला पाहिजे उलटा आला पाहिजे उलटा आला पाहिजे उलटच नाही महाराज कितीतरी युट्यूबला म्हणून दाखवलेलं आहे मी पण एक सांगू का उलटाच नाही महाराज कातकडे महाराज हरिपाठातलं शेवटचं जर चरण म्हणलं तर शेवटपर्यंत शेवटचंच चरण म्हणायचं मधलं म्हणायचं नाही ट्राय करून दाखवू का तुम्हाला थोडंसं ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला गणदाट हरिदिशे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मनी पुण्य होय मी म्हणलं होतं कोणी म्हणीन आधी म्हणलं पाहिजे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल बरणे प्रपंचाची ज्ञानदेव सांग दृष्टांत साधूचे संगत रुबाई ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा प्रमाण आत्महानिदान ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ ज्ञानदेव म्हणे सगुणही ध्यान ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्ग ज्ञानदेवी कशाला म्हणायचं आता खबर काही जण काय म्हणतील शेवटचे चरण एवढेच पाठ करून ठेवले असतील पुन्हा थांबतो या माझ्याकडं कोणतंही चरण म्हणायला हवं शेवटचंच नाही तुम्ही जर पहिलं म्हणलं तर पहिलंच म्हणायचं दुसरं म्हणलं तर दुसरंच म्हणायचं तिसरं म्हणलं तर तिसरंच म्हणायचं आणि चौथं म्हणलं तर चौथंच म्हणायचं आम्ही ज्ञानेश्वरी पाठ करत असताना गीता पाठ करत असताना महाराज आम्ही असं विद्यार्थी जर बसलो ना एखादा विद्यार्थी मला म्हणायचा मला विचार मग मी त्याला असं उलटं विचारायचं तो मला उलटं विचारू नको सरळ विचार की मग मी त्याला म्हणायचं तू मला म्हणायला 9वा श्लोक म्हणला पहिल्या अध्यायातलं तर शेवटपर्यंत 18 अध्यायापर्यंत 9वाच म्हणायचा 10वा म्हणलं तर 10वाच म्हणायचा आता हा बुवा कोण आहे हे यांना माहीत आहे तुम्हाला नाही माहीत विठ्ठल विठ्ठल
हरिपाठाचं जरा थोडंसं काय आहे, कठीणच आहे की नाही. असं जर एक एक चरण म्हणलं तर ज्याच्या पाठ नाही त्याचा तर अवमेळच, पण ज्याच्या पाठ आहे त्याचा बी काय होतोय, अवमेळच होतोय. बऱ्याच जणाला जर हरिपाठात विना दिला तर ते पुढं गेलेलं मागं येतं, नाही तर मागं असलेलं पुढं जातं. असा बराच घोटाळा आहे. हे काय नाही लक्षात आलं का. पापाचे कळप पळती पुढे नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, आहे की नाही. मग किती पाप असले तरी जातात ते. पापाचे प्रकार अनेक आहेत, पण आपल्याला वेळ नाही. आपली फक्त 10 मिनिटं वेळ शिल्लक आहे आणि चारी चरणावर 2-2 मिनिटं बोलायचं आहे, पुढं जायचं आहे. पातकी शब्द जे अर्थी वापरला आहे त्या अर्थी पातकाचे अनेक प्रकार असले पाहिजेत बरं का. काय महाराज सुंदर प्रकार आहेत महाराज. हो काय किती प्रकार आहेत महाराज. हो जातीभ्रंशकर पातक, मलिनीकरण पातक, अपात्रीकरण पातक. काय महाराज त्याच्यानंतर पुढं असं वर्णन केलेलं आहे. महापाप, उपपाप, अनुपाप, आतिपाप असे 9 प्रकार पापाचे आहेत आणि त्याच्यामध्ये 4-4, 5-5 प्रकार आहेत. पुन्हा शरीराकडून घडणारे 3 पाप आहेत, मनाकडून घडणारे 3 पाप आहेत आणि वाचेकडून घडणारे 4 पाप आहेत. असे पापाचे कितीतरी काय आहेत, प्रकार आहेत. आपल्याला वेळ नाही, पण किती जरी पाप असलं तरी हरी म्हणल्यावर जातं की नाही. पण हरी म्हणता गती पातके नासती. आता कळी काळ कापती हरी म्हणता. कळी काळ सुद्धा थरथरा कापतोय. कळी काळ त्याशी न पाहे सत्या मी तो कळीकाळ कापती हरी म्हणता. तेथे कळीकाळाचा री हरी उच्चारण तेथे कळीकाळाचा रिगण आहे. कळीकाळ कसा थरथरा कापतो आपण नेहमीप्रमाणे म्हणतो. शिवनाम शीतळमुखी सेवी पा कापडिया दड 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 सुटला कळीकाळा बापुडिया रे. किंवा काकड्याच्या अभंगामध्ये सुद्धा एक प्रमाण आहे. भेदभावना तोडून घेतला प्रेमाचा गळाळा. शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे बळे अंकित केले कळी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोळा. हरी म्हणता गती पातके नासती. कळी काळ कापती हरी म्हणता. अजून हरी म्हणल्यावर 3 फायदे. दुसरं हरी म्हणता मुक्ती, 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 हरी म्हणता हरी म्हणता मुक्ती, हरी म्हणता हरी म्हणता हरी म्हणता हरी
मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस यालाच म्हटलंय ते विठ्ठल. आणि सर्व गायक मृदंगाचार्य श्रोतृवर्ग आणि कीर्तनकार एक आले की हा आनंद मिळतो बरं का. लक्षात आला का. फार सुंदर स्वभाव आहेत महाराज यांचा आणि माझाच जवळून थोडा परिचय आहे. ते दोघांचा तरी ते मला ओळखतात दोघाही आमच्या गावाला. त्यांनी म्हटले मला शहागडला मी 2007 काय कीर्तन वाजवलं होतं. हो म्हटले ते महाराज ओळख नसताना सुद्धा कीर्तनकाराला इतकं सहकार्य करणं हे महत्त्वाचं आहे बरं का. त्यांच्यासाठी एक टाळी वाजवा. नाहीतर आम्ही प्रकाश महाराज आम्ही दररोज फिरतो महाराज. ओळखीचे जर नसले ना तर कसं घडते काय सांगू आता. कधी कधी मृदंगाचं असं घडतं बरं का प्रकाश महाराज. एक मृदंगाचार्य असा एकदम साधा होता. तुम्हाला ते बोल येत नसेल त्यांनी मला बोल सांगितला सांगतो तुम्हाला मी. ते कसं तरीच वाजवायचं तू. आता मी मृदंगाचार्यच आहे. महाराजांचे कीर्तनं हे आमचे बाळासाहेब गायकवाड आहेत डॉक्टर साहेब बाबुळगाव दुमाला जवळच आहे तुम्हाला. महाराजांचे मी तिथं कीर्तन वाजवल्यात. म्हणजे मी बी बऱ्याच जणांना वाजून म्हणजे चांगला मृदंग वाजवतो मी. तो माझ्या कीर्तनात सातारा जिल्ह्यात एक वाजवणारा होता. त्यांनी आता पहिल्यांदा आपण रामकृष्ण हरी सुरू केल्यावर धा गिन तग घिनं वाजवायला पाहिजे ना. त्यांनी तसं ते नको दादा नको दादा नको दादा नको दादा. मी म्हणलं काय म्हणतं हे दादा नको. काहीच कळालं नाही. कसं तरी ते घेतलं सपादून प्रकाश महाराज कसं तरी घेतलं. पण नंतर पुन्हा त्यांनी आपण रूपात म्हणलो ना मी सरळच म्हणलं त्याच्या कॅपॅसिटी पाहूनच म्हणलो ना म्हणजे सरळ चाल. तर मग त्यांनी काय वाजवाय धा गिन धागे कथा गिन धागे कथा असं काय ते पुन्हा म्हणलं दुखतंय खोब्यात कसं करू आता. मी म्हणलं जसं करायचं तसं कर. लक्षात आलं का. जसं करायचं तसं कर. त्यांनी कसंही पकवा वाजला तरी मी त्याला काय म्हणलो बरं म्हणलं. मग बरं म्हणलं ते फुगलं ना जरा जास्त. कीर्तन झाले आला म्हणला महाराज आपली तयारी चांगली की नाही. ते मला मस्त तयारी म्हणलं चांगली. काय करता कुठं काय करता. मग पण तो काय म्हणला सांगतो तुम्हाला सुगत महाराज तुम्हाला माहीत नाही आपला बोलही नाही एक. हा तो म्हणला महाराज तुम्हाला मी सांगतोय म्हणला तुम्हाला बोल येणार नाही म्हणलं कोणता बोल आहे. आपण नाही का वाजवत धीन धीन धा धा तीन तिर किट धीन धा के तिर किट धा दुम किट किट का किट शाबास क्या बात. त्याच्यात तुम्ही सळायचा. मग त्यांनी ते तो म्हणला हे बोल आहे म्हणला तुम्हाला येत असेल पण माझा बोल वेगळा आहे म्हणला. त्या बोलमध्ये एक मी दृष्टांत बशिला आहे म्हणला. तो म्हणलं कोणता दृष्टांत बशिला. तुम्हाला एक दृष्टांत बशिला आहे. 2 भाऊ होते म्हणला आणि ते 2 भाऊ एकामेकाला म्हणायला लागले. बघा त्याच्यात बसतंय बरं का. घे घे दा दा घे कट्टा बिडी घे दा दा कट्टा बिडी घे. हे बोल कुठंच नाही बरं का. त्यांनी म्हणलं तुम्हाला हे बोल माहिती आहे का. मी म्हणलं नाही माहीत. बरं झालं तो ह्याकडून शिकलो. विठाला विठाला. असं कधी कधी घडतं महाराज. घडतं की नाही पण सपादून घ्यावं लागते तसं इथं काम नाही महाराज. त्यांनीच आपल्याला सपादून घेतलंय कमी जास्त असेल तरी सर्व सपादून. ऐका नाही लक्षात आलं. गायकाचं तसंच आहे. आता वेळ नाही मला सांगायला. तर गायकाचं एक कौशिक प्रमाण देतील आणि काय देतील काही सांगता येत नाही. पण ते सपादून घ्यावा लागतंय. पण इथं सुंदर आहे. आपली वेळ संपून गेलेली आहे. संपुष्टात आली नाही संपून गेली आहे. 11:15 वाजून गेलेले आहेत. आपण फक्त विचार कशाचा केलेला आहे एकच शब्दाचा केला आहे. तसं एक चरणाचा नाही हरी म्हणता गती एवढाच विचार केलेला आहे. पण तुम्ही म्हणाल एवढ्याच शब्दाचा विचार केला आणि तसंच राहिलंय तर ते पंढरपूरला आळंदीला ऐकायला येत जा. आळंदी पंढरीला एक्क्याच्या अभंगावर या वारकऱ्याचे 5 दिवस 6 दिवस कीर्तन असतात. प्रकाश महाराजांना आमचा अनुभव आहे. ज्यांना अनुभव आहे जिथे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत ज्यांचे कीर्तन असतात त्याच घोंगडीवर कार्तिकीमध्ये पंढरपूरला लक्ष देऊन ऐका बरं का. माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळे तुम्हाला सांगतो आहे. तिथे त्यांचे कार्तिकी वारीमध्ये सकाळी 8 ते 10 जिथे असतात तिथेच या वारकऱ्याचे 3 ते 5 असतात. आळंदीला घासवाला धर्मशाळेमध्ये त्यांचे 6 ते 8 जिथे असतात प्रकाश महाराज बोधले यांच्या फळावर तिथेच 9 ते 11 एक्क्याच्या अभंगावर माझी सेवा असते. आणि आता पैठणला नाथ महाराजांच्या हरिपाठावर त्यांच्याच फळावर एकच अभंगावर 3 दिवस सेवा असते. ऐका नाही आता जवळ आहे ना नाथ महाराजाच्या
षष्टीला या आणि तिथे आल्यानंतर कुठे या? आशीर्वाद मंगल कार्य. कोणतं? आशीर्वाद. हां, माहेश्वरी धर्मशाळेजवळ आशीर्वाद मंगल कार्यालय, आणि तिथं एकाच अभंगावर 3 दिवस सेवा असते. ऐका. आणि आमच्या मठावर सुद्धा मी आता प्रकाशजी महाराज बोलले, आपलं जंजिरे महाराजांना बोलवलं होतं, तिथे सुद्धा एकाच अभंगावर मी 7 दिवस सेवा केली. ती एकाच चरणावर झाली. ऐका नाही म्हणजे. आणि याच्यातून एक सांगायचं आहे, एकाच अभंगावर जर सेवा कुणी घेतली कुठे एखाद्या गावाला किंवा वैयक्तिक सप्ताह जर असेल तर त्याला सूट आहे बरं का. सूट आहे म्हणजे काय आहे? सूट आहे. सूट आहे. एक कीर्तन असेल तर काय द्यायचे? 5-50 हजार तेवढे द्यायचे. पण 7 दिवस जर सेवा घेतली ना, 7 दिवस सेवा, तर फक्त गाडीचं भाडं द्यायचं. सूट ठेवली. काय ठेवली? सूट. हे कशासाठी ठेवलंय की एकाच अभंगावर लोकांना ऐकायला मिळालं पाहिजे. कारण बरेच कीर्तनकार 90% 95% अभंगावर बोलतच नाहीत. हे खरं आहे का खोटं आहे सांगा? आणि पुन्हा 11:45 म्हणतात अभंगावर यायला वेळच मिळाला नाही. आतापर्यंत कुठंच चरत होतास. चरत होतं म्हणून कशामुळे म्हणलोय मी तुम्हाला? त्याला काय म्हणलो तुम्ही समजून घ्या. आता काय कठीण झालंय महाराज. कीर्तनाची पातळी एकदम खाली येऊन पोहोचलेली आहे. हे आमच्यासारख्याने नाही सांगायचं तर दुसरं कुणी सांगायचं महाराज? ही परिस्थिती कठीण आहे. आता आमचे गायक वादक आहेत महाराज, यांना नाही विलाजाने आता वाजवावं लागते. काय विलाज आहे त्याला? बरं का लक्षात? नाही विलाज को. पण त्यांच्या सुद्धा लक्षात येत आहे की हे अभंगावर येतच नाही, ह्याला बळच आणावं लागतंय. परिस्थिती कठीण झाली म्हणून जे अभंगावर बोलतात त्यांचीच कीर्तनं ठेवत जा. कीर्तनकाराकडे अजाबात गुन्हा नाही. गुन्हा कोणाकडे? तुम्ही कुणी असो, तुमच्या गावचे असो, आमच्या गावचे असो, यांच्या गावचे असो, लोकांकडे गुन्हा आहे महाराज. म्हणून सध्या कीर्तनाची पातळी फार खाली येऊन पोहोचलेली आहे. मी वाक्य सांगत असतो. एक ठिकाणी मी असं म्हटलं, कीर्तन म्हणजे आता तमाशाचा झालेला आहे. तर एक तमाशा पाहणारा माणूस, मी काही जन्मात तमाशा पाहिला नाही आणि पाहणारसुद्धा नाही. बऱ्याच गोष्टी माझ्या जीवनात घडलेल्याच नाहीत. लहानपणीच मी आळंदीला गेलेलो आहे. पण एक लक्षात ठेवा, एक माणसाने मला सांगितलं तमाशापेक्षाही कीर्तनात बेकार झाले. काय म्हणायचे तुम्हाला? तो माणूस म्हणला मला तमाशापेक्षा बेकार झाले. मग काय, मला काय माहीत नाही किती बेकार आहे महाराज. म्हणून तुमच्या सुद्धा लक्षात येत तमाशापेक्षा बेकार झाले. म्हणून इतकी परिस्थिती पातळी खाली आलेली आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने काहीतरी ग्रंथाची सेवा केली असेल, ज्या व्यक्तीने काहीतरी संप्रदायातल्या भजनाची सेवा केली असेल, ज्यांनी काही सेवा केली असेल ना, परमार्थ केला असेल ना, त्याची सेवा घ्या आणि आपला उद्धार करून घ्या. आणि त्याची दुसऱ्याची सेवा घेऊन नरकाला जाण्याचे प्रयत्न करू नका. एवढी मात्र तुम्हाला विनंती आहे महाराज. मी तुम्हाला कळकळीने सांगतोय. टाईम आपला होऊन गेलेला आहे तरी सांगतोय. 2 मिनटं घेतोय तुमची. प्रत्येकाने हरिपाठ पाठ केला पाहिजे. एक नाही तर 2 केले पाहिजेत. मी तुमच्या इथलंच बोलतोय असं नाही बरं का, राग येऊ देऊ नका. सप्ताह किती वर्षापासून होतोय याला महत्त्व मी देत नाही. मी सप्ताह झाल्यानंतर लोकांमध्ये बदल किती झाला याला मी महत्त्व देतोय. अरे 1 वर्षामध्ये एक माता माऊलीचं आणि एक पुरुषाचं तरी हरिपाठ पाठ व्हायला पाहिजे. तर सप्ताह करून उपयोग आहे. नाहीतर किती जरी शताब्दी जरी झाली आणि 100 माणसाच्या नाही 10 जणाच्या जर हरिपाठच पाठ झाला नसेल तर त्याला परमार्थाचं काय कळेल महाराज. जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाने, काय उपयोग होणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, ज्याच्या हरिपाठ 1 पाठ असेल नसेल त्यांनी 1 करा. ज्याच्या 1 असेल त्यांनी 2 करा. ज्याच्या 2 असेल त्यांनी काकड्याचे अभंग पाठ करा. लक्षात आलं का? आणि ग्रंथ वाचा बरं का. ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबाराईंचा गाथा वाचा, नाद भागवत वाचा. तुम्हाला मी का सांगतो त्याचं कारण तुम्हाला सांगतोय. ऐका लक्ष देऊन. तुम्ही म्हणाल तुम्ही वाचता का? मी वाचतो म्हणून तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो. लक्षात आलं का? स्वाभिमानाने सांगतोय. मी ज्ञानेश्वरी पाठ केल्यापासून 3 पारायण महिन्याला करतोय ज्ञानेश्वरीचे. आणि गाथ्याचं पारायण 1 महिन्याला आणि भागवताचं 1 महिन्याला. म्हणून मी असं ठेवलं आहे बरं का. कीर्तना सांगितलं यूट्यूबला, इथं सांगतो लागलं तर. मी असं ठेवलं आहे आता. मला एक सप्ताह करायचा आहे. सप्ताह कसा करायचा आहे? 3 प्रकारचे कीर्तनकार पाहिजेत मला. 3 प्रकारचे. जो कोणी 1 महिन्याला 3 ग्रंथाचं पारायण करत असेल तो पाहिजे.
2 महिन्याला पारायण करत असेल तो पाहिजे, 3 पाहिजे, तसे 3, पहिल्या नंबरला 3, दुसऱ्या नंबरचे 3 आणि त्रैमासिक 3 महिन्याला 3 ग्रंथाचं पारायण करणारा. मग 3 ग्रंथाचं 3 महिन्याला जर पारायण करायचं असेल तर किती वाचावं लागतंय ते सुद्धा तुम्हाला सांगतो. नाथ भागवतामध्ये 18,802 ओव्या आहेत. तर दररोज जर महिन्याला पारायण करायचं तर 600 ओव्या वाचावं लागतात. ज्ञानेश्वरीचं महिन्याला पारायण करायचं 300 ओव्या वाचावं लागतात. आणि गाथ्यातला ठेपा तर दिलेलाच आहे, पंडितांनी दिलेलाच आहे, त्याच्यामध्ये ते 12 पानं वाचावे लागतात. आणि 2 महिन्याला जर करायचं असेल तर पुन्हा 8 पानं वाचायचे. आणि ओव्या वाचायच्या किती? बोला 200. आणि इकडच्या किती वाजायच्या? 400. आणि त्याच्यातल्या नंतर पुन्हा 3 महिन्याला जर पारायण करायचं असेल तर भागवतातल्या 200 ओव्या वाचाव्या लागतात, ज्ञानेश्वरीतल्या 100 ओव्या वाचाव्या लागतात. आणि तुकोबारायांच्या गाथ्याचे 4 पानं वाचावं लागतात. असे मला 3 प्रकारचे 3 कीर्तनकार पाहिजेत. आणि 9 दिवसाचा सप्ताह करायचा आहे. जो कोणी ग्रंथाच्या 3 ग्रंथाचं मासिक पारायण, द्विमासिक पारायण आणि त्रैमासिक पारायण जर करणार असेल तर मला कीर्तनकार द्या. त्याची दक्षिणा किती असू द्या, मी देईन. पण तुम्ही तुमच्या मनातलं सांगू का? तुम्ही म्हणाल मिळणंच काय कठीण आहे. अशी बोटावर नाही, बोटावर मोजणे इतकी तर अशी माणसं अंगठे ह्याच्यावर सुद्धा, कांड्यावर सुद्धा नाही बरं का. कांडे जास्त होतात. कांडे किती होतात? ह्याचे होते 12 आणि ह्याचे होते 2. अहो किती परिस्थिती झाली. किती जरी बोललं तर कमीच, एक वाक्य बोलतोच अजून. बऱ्याच जणांच्या हरिपाठच पाठ नाहीत. तुम्ही कीर्तनकार ठरवा आणि कीर्तनाला जा, घ्यायला तारीख फोनवर म्हणा. काय म्हणा त्यांना तुमची तारीख घ्यायची. किती दक्षिणा? त्यांनी सांगितलं ना 25. ते मान तुम्ही काय म्हणायचे? 31 देतो. पण हरिपाठाला या. दोन्ही हरिपाठ तुम्ही येणं घेऊन म्हणा. ते येतंय का बघा, येतंय का बघा, येतंय का बघा. ते तुम्हाला नक्की म्हणणार. तुम्हाला भागवत बादड्यानेच काहीतरी सांगितलंय वाटतं. कारण माझा दरारा तसा आहे, महाराष्ट्रात दरार आहे. मीच बोलतोय म्हणून दरार आहे. लक्षात आलं? मी खरं बोलतोय खोटं? प्रत्येकाची बुद्धी सारखी का नाही? अहो हरिपाठ तरी पाठ पाहिजे, काकडा तरी पाठ पाहिजे. बऱ्याच जणांचे काकडा हरिपाठ ते नाट तर लांबच. आणि इतकी परिस्थिती कठीण झाली आहे. तुम्हाला मी सावध करतोय आणि ते बी गोडीने सांगितलंय, काही रागात नाही सांगितलं. तुम्ही करा, तुम्ही करताल असं मला वाटतंय. तुमच्या पत्रिकेनुसार मी थोडे मला कीर्तनकार बरे वाटतात. म्हणजे ह्याचा अर्थ थोडे कसे आहेत मला नाही सांगितलं, पण थोडे बरे आहेत. आता उद्या तर आमचे अध्यक्ष महोदयच आहेत, ऐका नाही. हरिभक्तीपारायण परमपूजनीय आदरणीय संदीपान महाराज हशेगावकर आहेत. अशीच कीर्तनं सप्ताह झाला पाहिजेत. एवढं सांगून येथे सेवेला पूर्णविराम. या सेवेमध्ये काही चुकलं असेल, वक्तृत्वोघामध्ये असत्य शब्द गेला असेल, त्याच्याबद्दल क्षमा करा. जे काही बरोबर आलं असेल, बरं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या संस्थेतील असणारे गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय मारुती बाबा कुरेकर आणि वैकुंठवासी सर्व गुरुवर्य यांच्या पायाचा प्रसाद समजून आचरणात सेवा संपली. ज्ञानेश्वर विठोबा